तर शेवाळा गावात 200 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्य देखील वाहून गेलंय। हिंगोलीच्या कळमनुरीत हे पुराचं थैमान पाहायला मिळतंय। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसानं जोर वाढलेला आहे आणि पडत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। जवळपास 2 वाजल्यापासून अशी परिस्थिती या गावामध्ये आहे। कोणीही प्रशासनाचं कोणी या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलं नाही। पाहताय की संपूर्ण ही मी आता सध्या घरामध्ये आलेलो आहे। हे एक घर आहे, मात्र या ठिकाणी पाहताय कशा प्रकारे किती पाणी आहे। संपूर्ण संसार उपयोगी साहित्य या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। संपूर्ण नासधूस झालेले कशा प्रकारे घराचे पाणी कधी आलं होतं, कशा घरमालक आहेत मला सांगा। संपूर्ण घरातील साहित्यांची नासधूस झाली, घरात पाणी घुसलं, काय सांगाल? आमचं पूर्ण सामान खायचं सगळं पाण्याखाली गेलं। आम्हाला पाण्यानं काढायला चान्स बी दिला नाही। पाणी लई जोरात होतं, एकदम लोट आल्यावर आला तर आम्ही लेकरं बाळ कशी तरी बाहेर काढले। आता आमच्यापाशी ढोराला चारा नाही ना आम्हाला खायला काही नाही। पूर्ण मालाची आमच्या नासधूस झाली सगळी। आमचं काहीच राहिलं नाही आता शिल्लक। आणि आमच्यापासून आणि कोणता अधिकारी बी आला नाही आणि बी आला नाही। आता 7 वाजले तरी आणि काढलं नाही कोणी। पाणी 10 वाजल्यापासून चढायला पाहिजे। 300-400 घर आहे पूर्ण पूर्ण कोणी आलं नाही? नाही कोणीच आणि येऊन बघितलं सुद्धा नाही आम्हाला। त्या फार्मवर तिकडे गुपाटा तिकडे काही शाळेवर काही जनावर नेऊन बांधले, तिकडे काही जेवायचं कसं? जेवायला आता काहीच नाही सध्या। कोणी केली त्याईनं सोय तर खाल्लं नाही, तर उपाशी झोपले। आलं नाही प्रशासनात? नाही कोणीच नाही। बघायला सुद्धा आलं नाही पाणी आणि तर खायचं ते तर दूरच राहिलं। आपण बघताय की कशा प्रकारे या घरामध्ये संपूर्ण साहित्याची नासधूस झालेले हे एक घर आहे। संपूर्ण हे संसार उपयोगी साहित्य असो, भांडे असो, या ठिकाणी हे घराचं साहित्य आहे। संपूर्ण घरामध्ये सध्या पाणीच पाणी पाहिलं, संपूर्ण गुडघाभर पाणी या घरामध्ये झालेलं आहे आणि संपूर्ण घरातील जे अन्नधान्य असो संपूर्ण नासधूस पाहिलं होते। या ठिकाणी जवळपास 2 वाजल्यापासून या संपूर्ण जवळपास 100 ते 200 घरामध्ये पाणी घुसल्याचं गावकरी सांगतात। मात्र आतापर्यंत प्रशासनाचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी यांना कोणी पाहणं देखील आलं त्यांनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।